यस चला मॅच ऑन करूया आपण. दोन्ही फलंदाज मैदानामध्ये दाखल झाले आहेत. धामणगाव या संघाला पॅनलाइज केलं जाते. 2 धावांची पॅनल्टी आणि पॉवर प्ले षटकात 3च बॉल टाकले जातील. नटराज खारबाव संघाचे सर्व खेळाडू आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. या वेलकम खारबाव संघ आपलं देखील स्वागत आहे. नटराज खारबाव 40+ संघाचा अजून एक मोठा संघ आता मात्र मैदानात दाखल झाला आहे. वेलकम खारबाव संघ देखील मनापासून स्वागत. बाळ्यामामा चषक 2023 मध्ये वेलकम. शिवाजी देखील पाहायला मिळतोय. डॅशिंग पर्सनॅलिटी, ग्रेट फलंदाज खारबाव संघ. संदीपजी देखील आहेत, मंगेश देखील आहेत. बरीचशी मोठी नावा नटराज खारबाव. चला मॅचला ऑन सुरुवात करूया. पहिल्या डावाचा सुरुवात नंदू आणि रवी ही जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. पहिल्या विकेट करता मॅच ऑन. पंचांचा कौल आमच्याकडे पोहोचला जातोय. 3 चेंडू हाताळले जातील याची नोंद असावं. हरी असेल गोलंदाजी ट्रॅकवरती पहिले षटक हाताळण्याकरता. इथे मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. पंचांकडे दाद देखील मागितली जाते. फेटाळून लावली जाते दाद. इथे देखील फटका चांगला पाहायला मिळतोय. इनफिल्डच्या डोक्यावरून अगदी आमच्या कॉमेंट्री कक्षाच्या शेजारून जाणार हा चौकार. फार सुंदर फटका सजवला गेला. अगदी स्ट्रेट ड्राईव्ह. क्रिकेटचा सर्वोत्तम फटका ज्याला मानला जातो तो इथे पाहायला मला चौकाराने खाते उघड झाली संघ धामणगावाची. आडव्या बॅटने पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. शपल क्रॉसचा फटका. चेंडू यष्ट्यांच्या वरणामधून विसवला जातोय. इथे होतोय षटक समाप्ती. नक्कीच जेवणाची सोय देखील झालेली आहे. टेंबोळी संघ आपण जायचं आहे जेवणाकरता कारण सकाळच्या सत्रामध्ये टेंबोळी संघ वेळ झाला होता. व्याकुल झालेले संपूर्ण खेळाडू टेंबोळी संघ. दत्ता चौधरी साहेबांकडनं आज मेजवानी आहे. खूप खूप धन्यवाद दत्ताजी चौधरी साहेब. सरोली गावचे दत्ता चौधरी यांच्याकडनं जेवणाची सोय झालेली आहे. थँक्यू सो मच. असाच सहभाग असंच सहकार्य निमित्त तुमचं असू द्या हीच अशी आयोजकांची मागणी आहे. चला मॅचला करूया सुरुवात. दुसरं षटक मार्गस्थ गोलंदाज सुभाष येतोय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. संपर्क नाहीये. चेंडू होईल इथे फलंदाज डॉट. इथे पुढे सरसावत पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याची संधी होती मात्र इथे झेलची संधी गोलंदाजाला आली. फलंदाज होईल पहिला बाद धामणगाव संघाचा. उद्याचे भोजनदाते असतील आणि आज दत्ता चौधरी साहेब सरवली गावचे उद्योजपती यांच्याकडून सर्व संघांना भोजनाची व्यवस्था करण्यात आली. त्यांचं मी खूप खूप आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच. असंच रडू का प्रेम क्रिकेटवरती राहू दे हीच मी सर्वांना आशा करतो सर्वांकडनं. पुन्हा एकदा वळूया मॅचकडे. हलकीशी अपील केली जाते. विश्वास फार पाहायला मिळाले अपीलमध्ये. पंचांकडे दाद मागितली गेली. उत्साह देते तेवढाच पाहायला मिळाला. विश्वास देखील तेवढाच पाहायला मिळाला. पंच आमचे सक्षम आहेत. पाहिलं पारखलं हे एज नाही आहे. आमच्याकडे कौल पोचवलं नॉट आऊटचं. नवीन फलंदाज मैदानामध्ये श्रीकांत पाहायला मिळतोय. 3ऱ्या क्रमांकासाठी प्रचारण केलं गेलं.
इथे मात्र फटका फार चांगला पाहायला मिळतोय. स्वतः गोलंदाज थोडासा धडपडताना पाहायला मिळतोय. इथे 2 स्लिप झाला आय थिंक मला वाटते. 2 धावा इथे केल्या गेल्या कंप्लीट. 2 धावेने धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकलं. धावफलक जाऊन पोहोचलं धावफलकावरती. 6 धावा. एक गडी गमावल्यानंतर विराज धामणगाव संघ पहिल्या डावामध्ये टॉस जिंकल्यानंतर फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. स्पर्धेचा दुसरा दिवस आपण पाहतात. बाळ्या मामा चषक 2023. संयोजक आहेत बादशाह 11 पिंपळघर. इथे मात्र आडव्या बॅटने चेंडूला टर्न केला जातोय. फाईन लेग क्षेत्रामध्ये फिल्डर तिथे आहेत उपस्थित. एकदा इथे मिळेल दुसरीचा प्रयत्न केला जातोय. कॉलिंग व्यवस्थित नाहीये, हाक व्यवस्थित नाहीये आणि मात्र ताळमेळ खराब पाळल्यामुळे धावबादच्या रूपामध्ये गडी बाद होईल विराज स्पोर्ट्स धामणगाव संघाचा. काम केलं गेलं. यष्टी रक्षकाने अगदी उंच उडी घेत चेंडूचा वेध घेतला आणि यष्ट्या उडवत दुसरा गडी बाद करण्याचं काम यष्टी रक्षकाने केलं. इथे होतं दुसरा गडी बाद धामणगाव संघाचा. नवीन फलंदाज विश्वनाथ आता मात्र मैदानामध्ये होते. इथे झालाय मोठा प्रहार. चेंडू जाईल का सीमा पार. 1 बाउन्स. चेंडू सरळ निघून जाईल सीमा रेषा बाहेरच. पहिला चौकार पहिल्या इनिंग मधला. सजवलं होता पूर्णपणे चेंडूच्या लाईन मध्ये. आता मात्र फलंदाज पाहायला मिळाला. पाहिलं, पारखलं, बघितलं की संधी आहे मोठा फटका मारण्याची. क्षणाचाही विलंब न केला चेंडूला पाठवलं मिड विकेट क्षेत्रामध्ये. 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर येणारा चौकार. या 4 धाव्याने धावफलक पुढे सरकलं जाऊन पोहोचलं धावफलकावरती. 11 धावा. आता मात्र डबल आकड्यामध्ये धावफलक पाहायला मिळते. 1 और 1 11. चालू असलेला सामना विराज धामणगाव अगेन्स्ट चिनार माता पिंपळनेर. इथे देखील क्लासिकल फटका पाहायला मिळतोय. क्रिकेटचा सर्वोत्तम फटका मानला जातो तो इथे पाहायला मिळाला. डीप इस्ट्राकवर रिझर्व्ह मध्ये फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली. पण याच दरम्यान फलंदाजांनी पाहिलं, पारखलं. संधी आहे 2 धावा घेण्याची. अगदी कॉलिंग फार चांगली पाहायला मिळाली. रनिंग बिटवीन द विकेट फार चांगली पाहायला मिळाली आणि मिळाल्या त्या 2 धावा. धावफलक धावफलक 13 पाहायला मिळतात. क्रिकेटमधला मराठी संस्कृतीमधला अशुभ आकडा. परंतु मित्रांनो अशुभ शुभ असं काही नसतं. मी तर एकच म्हणेन ज्याचा दिवस चांगला त्याचा खेळ देखील चांगला. इथे देखील सुंदर फटका बॅक टू बॅक दुसरा कव्हर स्टार सीझनला पाहायला मिळतोय. एक धाव इथे कंप्लीट होईल. दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाईल का. यस. आता तिसरीचा प्रयत्न केला जातो. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. आता सुखरूप क्रीज मध्ये फलंदाज पोचला गेला. खरं तर पहिल्या चेंडूवरती 2 धावा घेतल्या. दुसरा चेंडू देखील त्याच प्रकारे उडवला देखील गेला. असं वाटलं की त्याच चेंडूचा ॲक्शन रिप्लाय पाहतो की काय. आणि पुन्हा एकदा 2 धावा ते जोडल्या गेल्या. दुसरं षटक मार्गस्थ. तिसरं षटक मार्गस्थ धर्मेंद्र हाताळतोय. तिसरं षटक. धावा धावा लागल्या गेल्या धाव फलकावरती. 15 धावा. लॉस ऑफ 2 विकेट. दुसऱ्या विकेट करता ही जोडी मैदानात पाहायला मिळते. श्रीकांत आणि विश्वनाथ. इथे मात्र लो फुलटॉस चेंडू पूर्णपणे खोदून काढला जाते. ऑन साईडला चेंडू टर्न केला गेला. एकदा इथे मिळेल दुसरीचा प्रयत्न केला जातोय. उशिराने का होईना पण फेकी पाहायला मिळाली. याच दरम्यान अखोई आखो में इशारा हो गया. 2 रनों का इजाफा हो गया. पुन्हा एकदा मिळतील 2 धावा. 17 धावा. धावफलकावर लागल्या गेल्या. अजून एक अशुभ आकडा स्कोरबोर्डवर लागला गेला. परंतु क्रिकेटसाठी हा आकडा शुभ ठरला कारण हा जर्सी नंबर होता दक्षिण आफ्रिकेचा AB डिव्हिलियर्स याचा.
इथे शटल क्रॉसचा प्रयत्न केला जातोय, बीट होतोय फलंदाज, बीट होतोय यष्टीरक्षक, चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. थर्ड मॅन क्षेत्रामध्ये पंचांचा कडू पोचला जाईल, 22च्या स्वरूपामध्ये एक धाव जोडली जाईल. एका धावेने पुन्हा एकदा धावफलक पुढे सरकलं आणि जाऊन पोचलं धाव फलकावरती. 18 धावा. थोडंसं फिल्डिंगमध्ये सजावट पाहायला मिळते. डीप पॉईंटला आता मात्र सरकवलं जाते, डीप एक्स्ट्रा कव्हरला देखील सरकवलं जाते. फाईन लेफ्ट डीप केला जातोय, मिड विकेट आणि मिड ऑन हा मात्र स्ट्रेट ठेवला जातोय. इथे मात्र आडव्या बॅटने पुन्हा एकदा ग्लान्स केला जाते, चेंडू ऑन साईडला टर्न होईल, एक धाव इथे मिळेल. फेकी फार चांगली पाहायला मिळाली, ताळमेळ मात्र व्यवस्थित नाहीये. हा ना करता करता मात्र एकाच रुळावरती 2 गाड्या पाहायला मिळाल्या आणि क्षणातच ॲक्सिडेंट देखील झाला. गडी इथे मात्र बाद होईल. धामणगाव संघाचा गडी आणि फलंदाज बाद. आला मिळाली. आणि याच करता मी म्हणत असतो ना जयवंत दादा, की जशी तुमची संगत तशी तुमच्या जीवनाला रंगत. इथे संगत पाहायला मिळाली नाहीये, इथे साथ पाहायला मिळाली नाहीये. अगदी आपण पाहिलं तर कॉलिंग नव्हती, हाक नव्हती, स्क्वेअर लेगला चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली, एका क्षणामध्ये चांगली थ्रो पाहायला देखील मिळाली आणि मात्र रनआउटच्या रूपात का होईना अजून एक विकेट गमावला विराज धामणगाव संघाने. पहिल्या इनिंगमध्ये हा डाव आपण पाहतात. टॉस जिंकल्यानंतर सर्वप्रथम फलंदाजी करताना विराज धामणगाव संघ. नवीन फलंदाज आता मात्र योगेश येतोय धावपट्टीवरती. इथे मात्र स्वतःला जागा बनवत ट्रॅकिंग शॉट पाहायला मिळते. अगदी कॉमेंट्री कक्षासमोर थोडासा फंबल, चेंडू दोन्ही टांगांमधनं फरार झाला चौकारासाठीचा. तिसरं षटक मार्गस्थ असताना आपण पाहिलं, फार सुंदर फटका योगेशने सजवला, आपल्या ताकदीचा उपयोग केलं, पूर्णपणे क्रॅकिंग शॉट त्याच्या बॅटमॅनना पाहायला मिळाला. असं वाटलं होतं इथे 2 धाव मिळतील का काय, पण खराब फिल्डिंग पाहायला मिळाली. त्याचा फायदा मात्र धामणगाव संघाला मिळाला. 4 धावेने धावफलक पुढे सरकलं आणि जाऊन पोचलं 23 धावेंवरती. अंतिम षटक प्रमोद आता हातामध्ये हाताळेल. 6 चेंडूंचा खेळ बाकी. 6 चेंडूमध्ये कशा प्रकारे खेळ होईल मैदानामध्ये पाहूया. दुपारचं सत्र 1:32 टायमिंग. बघा जेवणाची सोय देखील झालेली आहे. खेळाडू वर्गाला विनंती असेल पण जेवणाकरता आस्वाद घ्यायचा आहे जेवणाचा. इथे मात्र फटका फार चांगला पाहायला मिळतोय. टायमिंग इथे झालंय का, प्रयत्न त्याहून चांगले पाहायला मिळालं. एक धाव इथे कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि मात्र सहजरित्या इथे केल्या गेल्या 2 धावा कंप्लीट. प्रयत्न फार चांगले पाहायला मिळाले. अक्षरशः स्वतःला झोकून दिलं होतं त्या क्षेत्ररक्षकाने, परंतु जर फिंगरचा विचार केला या चेंडूला लागल्या नाही. फलंदाज चातुर आहेत, चालाक आहेत, सक्षम आहेत आणि मात्र 2 धावा इथं चोरून काढल्या गेल्या. 2 धावेने पुन्हा एकदा धावफलक पुढे सरकलं आणि जाऊन पोचलं 25 धावेंवरती. 3 गडी गमावल्यानंतर विराज धामणगाव संघ सर्वप्रथम फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. जेवणाची सोय झालेली आहे. खेळाडू वर्गाला विनंती आहे जेवणाकरता जायचं आहे. खोलवर टप्प्या चेंडू पुन्हा एकदा खोदून काढला जातोय. हलक्या हाताने मनगटी फटका पाहायला मिळाला. मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल देखील झाला. एक धाव इथे मिळाली. पुन्हा ते दृश्य, फलंदाज पुन्हा एकदा रन आउटच्या रूपामध्ये बाद.
मात्र चांगलं कमबॅक गोलंदाज प्रमोदच्या माध्यमातून पाहायला मिळते. चेंडूची लाईन, चेंडूची लेन, चेंडूचा टप्पा अचूक टप्प्यावरती पाहायला नक्कीच मिळतोय. खरं तर ज्याकरता प्रचारण केलं होतं चौथ्या षटकाकरता प्रमोद याला, ते पूर्णपणे आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतोय. फार चांगली गोलंदाजी आत्तापर्यंत पाहायला मिळाली प्रमोद याची. नवीन बॅट्समन सचिन येतोय. दोन्ही सचिन आहेत. सचिन म्हटलं की क्रिकेटमधलं एक सर्वोत्तम नाव. या नावाने अक्षरशः पूर्ण क्रिकेट दर्जा वाढवला. इथे फटका फार चांगला आहे, टायमिंग देखील प्रॉपर आहे, परंतु प्रेक्षकामध्ये पाठवता आलं नाहीये. झेल बाद, अजून एक गडी बाद. आम्ही 2 धावा मायनस करतो. आता धावफलक विचार केला 25 धावा धावफलकावर लागल्या जातील आणि विजयाकरता 26 धावांचे आव्हान असेल, ते म्हणजे चिनार माता पिंपळगड संघाकडे, पिंपळनेर संघासमोर. चला यानंतर देखील लगेच सज्ज राहायचं आहे. जय बजरंग टिंबवली त्याच्या अंगेन्स्ट खेळण्याकरता, सॉरी माफ करा, नटराज खारबाव अगेन्स्ट संतोष मूर्ती राहणार. चला दोन्ही संघाचे संगणक आपण टॉस बॉक्सशी जोडायचं आहे. एका बाजूला राहणार संघ पाहणार होता, दुसऱ्या बाजूला तेवढाच ताकदीचा खारबाव संघ देखील पाहायला मिळेल. दोन्ही संघाचे संगणक आपण टॉस बॉक्सशी जोडायचं आहे. चला दोन्ही संगणक आपण टॉस बॉक्सशी जोडायचं आहे. नटराज खारबाव संघाचं संगणक आलेलं आहे. नक्कीच सुजितजी पवार साहेब. टॉस पवन भोईर आपल्या चला, शुभहस्ते केलं जाईल. सुधीर भोईर आपण देखील जॉईन व्हायचंय. कुंदन स्पेशल, वामन पाटील आपण देखील जॉईन व्हायचंय. टॉस बॉक्स मध्ये स्पेशल उद्यासाठी त्यांच्याकडून भोजन देखील पुरवलं जाईल या स्पर्धेसाठी. चला राहणार संघाचा संगणक आपण टॉस बॉक्सशी जोडायचं आहे. राहणार संघ उद्या स्पेशल मेजवानी असणार आहे सर्व संघांसाठी. स्पेशल बोकडाचं जेवण असणार आहे त्यांच्याकडून. पाहतो आपण कुंदन भोईर, पवन भोईर, सुधीर भोईर आणि पाहतो आपण टॉस बॉक्स मध्ये आम्हाला ते जॉईंट होताना. राहणार टीम संघनायक आपण या. संतोष मूर्ती राहणार संघ कर्णधार आपण लवकरात लवकर टॉस बॉक्स मध्ये या. संतोष मूर्ती राहणार संघनायक आपण नाणेफेक करण्यासाठी लवकरात लवकर यायचं आहे. चला या राहणार संघनायक आपण लवकरात लवकर यायचं आहे. तर सामन्याकडे आपण बोलणार आहोत. सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये येताना पाहतोय. हरी आणि सतीश हे सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये माफक लक्ष ठेवलेलं आहे 26 धावांचं. खरं तर ज्या अपेक्षा होत्या त्या मात्र खूपच निराशाजनक कामगिरी बघायला मिळाली विराज धामणगाव संघाची.
श्रीकांतने 9 धावांचं योगदान दिलं, रवीने 4 धावांचं, विश्वनाथने देखील 10 धावा जोडल्या, योगेशने 5 धावांचं योगदान दिलं. 25 धाबा जोडलेल्या आहेत. 26 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीवीर खेळपट्टीवर आपल्याला बघायला मिळतात. चिनार माता पिंपळनेर या संघाचे निवेकविरा पिंपळनेर संघाचं आव्हान या स्पर्धेमधून संपुष्टात आलेलं आहे. तर आता मात्र चिनार माता पिंपळनेर हा संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. मित्रांनो, आपण जी स्पर्धा पाहतात बाळ्यामामा चषक 2023 आयोजक बादशालोन मास्टर 40+ पिंपळघर संघाच्या वतीने हा शो ठेवण्यात आलेला आहे. दुसरा या स्पर्धेचा यशस्वी दिवस आपण पाहतोय आणि जवळजवळ यशस्वीरित्या संपन्नतेच्या वाटेवर दुसरा दिवस देखील आपल्याला बघायला मिळतोय. कालचा दिवस अक्षरशः गाजवला बादशालोन पिंपळघर या संघाने. चला, राणा संघाचा संघनायक आपण टॉस बॉक्सशी जुळायचं आहे. समोरचा संघ रेडी आहे, खारबाव संघ. लास्ट ऑफिशियल कॉल. राणा संघ. विश्वनाथचा पहिलाच रवी आहे गोलंदाज. पहिलाच चेंडू निर्धाव चेंडू रवी याने टाकलेला आहे. अतिशय उत्कृष्ट चेंडू होता. चेंडू मात्र उडवलाय, क्षेत्ररक्षक झेपावतोय. झेल योगेशने टिपलेला आहे. फलंदाज होतोय बाद. बाद होते. 0वर खेळी संपुष्टात आलेली आहे. जबरदस्त मोठा आधारा दिलेला आहे. सतीशचा खेळ आता मात्र संपुष्टात आलेला आहे. चला, राणा संघाचा संघनायक. थोडीशी घाई करायची विनंती असेल. समोरच्या संघाचे संघनायक येथे उपस्थित आहे, नटराज खारबाव. अजून एक मोठी मॅच प्रेक्षकांच्या भेटीला. एका बाजूला राणा संघ तर दुसऱ्या बाजूला नटराज खारबाव संघ. दोन्ही मातब्बल संघ आहेत. दोन्ही संघांकडे चांगल्या खेळीचा भरणा आहे. हे दुपारच्या सत्रामध्ये, दुपारच्या जेवणानंतर एक चांगला सामना आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. चला, वळूया आपण आमच्या टॉस बोर्डकडे. उद्याचे आमचे अन्नदाते ज्यांनी आम्हाला उद्याचं जेवण स्पॉन्सर केले, आमचे चारही स्पॉन्सर्स आमच्याशी जोडले जात आहेत. एका बाजूला आपण पाहू शकता राणा संघ, त्यांच्या अगेन्स्ट खेळण्याकरता नटराज खारबाव संघ हे आमचे उद्याचे अन्नदाते, आमचे पाहुणे. तर एका बाजूला पाहू शकता आपण बादशाह 11 पिंपळघर, तर दुसऱ्या बाजूला मास्टर 40+ आणि सचिन सरांचा लोबो. नटराज खारबाव संघाचा करणार बोलेल. टॉस कोण करते? वामन दादा आमचे करतील. उद्योगपती वामन दादा यांच्या हस्ते टॉस केला जातील. आणि मात्र टॉस गमावलेला आहे. मान्यवरांना विनंती असेल आपण आपली जागा पकडायची आहे. निर्णय गोलंदाजी. थँक्यू सो मच. नटराज खारबाव संघाला एकच प्रश्न विचारला जाईल, या स्पर्धेबद्दल तुमचं मत काय असेल? स्पर्धा एकदम खूप सुंदर आहे. दिनेश जोशीच्या नेतृत्वाखाली स्पर्धा आहे ना, मग काय बोलायलाच नको. थँक्यू सो मच. विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. वळूया आपण कॉमेंट्री बॉक्सकडे. थँक्यू. तर धावसंख्या धावपलकर 3 एका गड्याच्या मोबदल्यात. P1 षटक पुन्हा एकदा सज्ज होताना बॉलिंग मार्कवर रवी. षटकातील 5वा चेंडू टाकण्यासाठी समोर जाईल बॅटर हरी. नॉन स्ट्रायकिंग एंडला सदा पाहतो आपण, ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत 3 धावा आलेल्या. चांगला फटका आहे, उडवलाय चेंडूला, स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय. 4 धावांसाठी चौकार. गुड शॉट. वळूया मॅचकडे. दुपारच्या सत्रातली अजून एक मोठी मॅच आपल्या भेटीला यानंतर येणारच आहे. एका बाजूला नटराज खारबाव संघ, एका बाजूला राणा संघ. दोन्ही संघ या असोसिएशनमध्ये फार मोठे मानले जातात. परंतु मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात असू द्या, तुमचं नाव पेपरावरती, टी व्हीवरती किती मोठं आहे ते महत्त्वाचं नाही, तुम्ही मैदानामध्ये किती मोठा खेळ करता ते फार महत्त्वाचं आहे.
दुसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय गोलंदाजी ट्रॅकवरती. पहिलं षटक का? इथे मात्र फटका फार चांगला पाहायला मिळतोय, उडवला जातोय मिड विकेट क्षेत्रामध्ये. थोडंसं फंबळ पाहायला मिळालं, झेल मात्र सुटली जाते. आयुष्यमान भाऊचं आशीर्वाद फलंदाजाला नक्कीच मिळाला. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? कॉलिंग व्यवस्थित पाहायला मिळेल का? यस, फिंगर अप, गडी बाद. बॉलर्स नेम सचिन येतोय गोलंदाजी ट्रॅकवरती दुसरं षटक हाताळण्याकरता. पहिल्या डावाची आपण सुरुवात पाहिली तर 25 धावा विराज धामणगाव संघाने काढल्या गेल्या. नाण्याची पहिली बाजू पाहायला मिळाली. फार चांगला खेळ श्रीकांतच्या माध्यमातून पाहायला मिळाला. योगेशने देखील एक चौकार लगावला आणि मात्र कुठेतरी मी म्हणेन चांगली गोलंदाजी त्यानंतर धर्मेंद्रची पाहायला मिळाली, प्रमोदची पाहायला मिळाली. धावफलक 25 वरती थांबलं गेलं. आता मात्र समीकरणाचा विचार केला तर मात्र 18 चेंडू आणि जिंकण्याकरता इथे पुन्हा एकदा क्रॅकिंग फटका पाहायला मिळतोय. डीप पॉईंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत, तिथे फिल्डिंग चांगली पाहायला मिळतोय. एक धाव इथे कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि सहजरित्या 2 धाव इथे कंप्लीट केल्या जातात. 2 धावांनी पुन्हा एकदा धावफलक पुढे सरकलं गेलं आणि जाऊन पोचलं डबल फिगरमध्ये. 1 और 1 11. इथे देखील चांगला फटका पाहायला मिळतोय. डीप पॉईंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक डीपमध्ये आहेत तिथे. इथे मिळेल फक्त एकच धाव. चांगली सुरुवात आतापर्यंत चौथ्या विकेट करता ही भागीदारी पाहायला मिळते, कारण सलामीचा सलामीवीर हरी अजूनही मैदानामध्ये. आता मात्र धर्मेंद्र येतोय. डावखुरा शैलीचा हा नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय, एंटर होतोय. विश्वास दाखवलाय कर्णधाराने धर्मेंद्रवरती की तुला आता फलंदाजी करायची आहे, आपला सामना तुला झुकवायचा आहे आपल्या बाजूनी. इथे आडव्या बॅटने पुन्हा एकदा चेंडूला ग्लान्स केला जातोय. चेंडू निघून चाललाय फाईन लेग क्षेत्रामध्ये. एक धाव इथे कंप्लीट केली जाते. थोडंसं फंबळ पाहायला मिळालं. याच दरम्यान फार चांगली कॉलिंग दोघांमध्ये पाहायला मिळाली. रनिंग बिटवीन द विकेट देखील तेवढी छान पाहायला मिळाली. मिळतील पुन्हा एकदा 2 धावा. धावफलकावरती 14 पाहायला मिळतात. आता मात्र खाते उघड झालेली आहे धर्मेंद्र याची. आडव्या बॅटने चेंडूला उडवलं जातोय. फाईन लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत तिथे, तेवढी छान फिल्डिंग पाहायला मिळाली. इथे एक धाव इथे कंप्लीट केली जाईल, दुसरीचा प्रयत्न केला जातोय. फार चांगली स्टार्ट तिथे मात्र फाईन लेग क्षेत्रामध्ये पाहायला मिळाली. असं वाटलं होतं एका क्षणी की ही झेल होतोय की काय, परंतु तेवढीच चांगली फिल्डिंग देखील पाहायला मिळाली. पाहिलं क्षेत्ररक्षकाने की झेल होणार नाहीये, थोडंसं पावले मागे ठेवले आणि 1 बाउन्सला चेंडू फक्त ढकलण्याचं काम केलं. आपल्या संघाकरता 2 धावा वाचवल्या देखील गेल्या. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. इथे देखील तेवढाच छान फटका पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक आहेत तिथे डीपमध्ये. पुन्हा मिळतील 2 धावा. दुसऱ्या विकेट करता ही जोडी मैदानामध्ये पाहायला मिळतोय. हरी अजूनही मैदानामध्ये आहे. इथे मात्र पुन्हा एकदा आडव्या बॅटने चेंडूला टर्न केला जाते ऑन साईडला. क्षेत्ररक्षक तिथे आहे डीपमध्ये तैनात. एकच धाव मिळेल, दुसरीचा प्रयत्न केला जाणार नाहीये. फलंदाजाला देखील माहिती आहे धोका होऊ शकतो. एंड ऑफ द सेकंड ओव्हर. दुसऱ्या षटकाचा खेळ इथे संपला गेला. धावफलकाचा विचार केला, धावफलकावरती 19 धावा.
यानंतर अजून एक मोठा सामना प्रेक्षकांच्या भेटीला. एका बाजूला राहणार संघ, दुसऱ्या बाजूला खारबाव संघ. दोन्ही संघांमध्ये चांगल्या खेळीचा भरणा. तिन्ही फॉर्मॅटमध्ये फिल्डिंग देखील छान आहे, फलंदाजी अप्रतिम आहे, गोलंदाजी उत्कृष्ट दर्जाची आहे दोघांचीही. कोणचं पारडं जड असेल, कोणत्यावरती हॅवी असेल हे देखील आपण थोड्या वेळात पाहूया. 4 षटकांची मॅच असेल, 20 मिनिटाचं उदी असेल. चला 19 धावा धावपळकावर लागल्या गेल्यात 2 षटकाच्या समाप्ती निश्चित. नवीन गोलंदाज गोलंदाजी करण्याकरता. बॉलर्स नेम कसं समजा इथे मात्र लाईन बघावी लागेल. येस, दोन्ही हात समांतर करत पंच कळवत्यात. स्क्वेअर मार आहे ऑफस्टिकच्या. भरपूर चेंडू बाहेर हाताळला गेला. खराब सुरुवात गोलंदाजी पाहायला मिळते. इथे मात्र कमबॅक पाहायला मिळालं. इथे चेंडूची लाईन चांगली पाहायला मिळाली. पहिला चेंडू खराब हाताळल्यानंतर दुसरा चेंडू फार चांगला हाताळतोय. लाईन तिथे मिळालेली आहे गोलंदाजाला, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. इथे मात्र चेंडूचा वेट केला, बॉडी वेट थोडासा मागं सरसावत चॉप केलं जातं चेंडूला. एकदा इथे नक्कीच मिळाली. थोडंसं फंबळ पाहायला मिळालं. 2 धावा इथे घेतल्या. तिसरीचा प्रयत्न केला जाईल का, परंतु पाहिलं धोका होऊ शकतो. कॉलिंग चांगली पाहायला मिळाली आणि मात्र माघारी पाठवलं. इथे अगदी क्लासिकल फटका पाहायला मिळाला. बॉडी वेस्ट ट्रान्सफर करत पूर्णपणे चॉप करत चेंडूला पाठवलं गेलं. स्क्वेअर ऑफ डी विकेट डीप पॉईंट क्षेत्रामध्ये. हे दर्शक आहेत तिथे तैनात. मिळतील पुन्हा एकदा 2 धावा. आता मात्र विचार केला स्कोर इज लाईव्ह. 2 धावा अजूनही पाहत. येस, 24 धावा धावपळकावर लागल्या गेल्या. फुल टॉस चेंडू आहे आणि मात्र षटकाराने हा विजय, चौकाराने हा विजय संपन्न केला जाईल. 1 बाउन्स चेंडू जाईल सीमारेषा बाहेर. हा विजयी चौकार.